डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। तुम्ही जो आता प्रेम पाहिला तो इंस्टा मला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे, त्याच्यावरती आपण हे टू ट्रॅक क्रिएट केलेलं आहे। तुम्हाला पण तुमच्या स्वतःचा अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलेलं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बीटमा व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला ते स्लाइड करून इथून ऍड करायचा आहे। तर इथं आपण बीटमा व्हिडिओ ऍड करूया। बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा, इथं मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्या बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि ह्या बीट व्हिडिओमधल्या जिथून बीट चेंज होतील तिथून व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा। तर पहिली बीट आपली इथे चेंज होते ते तुम्ही बघू शकाल की इथे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते। तर ठीक आहे, इथून ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू स्पीड करून घेऊया। तर सिम्पली स्प्लिटचा ऑप्शन पाहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत नाही जाय। स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील, त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचे। तर मी एका बीटला फोटो ॲड करून दाखवतो, पुढचे ज्या बीट राहतील त्यांना तुम्हाला इथून तुमचे स्वतःचे फोटो इथून ॲड करायचे। तर सिम्पली फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती आपल्या पहिल्यांदा क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे। ठीक आहे, फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून तुमचा ॲड होऊन जाईल। फोटो ॲड झाल्यानंतर दोन बटन इथून सेट करायचा परफेक्टमध्ये, नीट नसेल बसलं नीट इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे। तर ठीक आहे, अशा प्रकारे इथून फोटो सेट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। ॲडजेस ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्याला पहिली एक की द्यायची। ठीक आहे, इथे कीचं ऑप्शन आहे पिल्लेचे, त्यावरती क्लिक करू इथे की द्यायची आणि ह्याच फोटोची शेवटली इथे की द्यायची आणि दोन बटन हा फोटो झूम करायचा, नॉर्मली करायचा लेन आहे। तर ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या फोटोला फक्त फोटो म्हणजे पुढच्या बीट लाईन इथून फक्त फोटो ॲड करून घ्या। आता इथून हे झाल्यानंतर आता सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे। आता इथून आपल्याला PNG ॲड करायचं आहे। तर ठीक आहे, डायलॉग PNG आपण दिले आहेत त्या, तर मी तुम्हाला 1-2 PNG ॲड करून दाखवतो, त्यानुसार पुढच्या ज्या 2-3 PNGs दिले तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात। तर सिम्पली पहिल्यांदा टाकल्यानंतर इथून आहे ना ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करायचं। ह्याची लेंथ बघायची कुठपर्यंत डायलॉग कुठपर्यंत येतो कुठपर्यंत संपतोय। तर हा डायलॉग आपल्या इथपर्यंत येतो तिथं संपतोय। तर ह्याची जी एक्स्ट्रा लेअर असेल ती कमी करायची आणि आपल्याला काय करायचं, आता खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, फेड इनचा तो इथून स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला अशा प्रकारे पुढचे ज्या PNGs तिथून तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात। तर मी काय करतो, इथून PNG आणि फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण फोटो आणि PNG इथून ॲड करून घेतले। ॲड केल्यानंतर सिम्पली इथून आता इफेक्ट आपल्याला द्यायच्यात। त्यासाठी सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅशचा, तो इथून स्लाइड करायचा आहे। स्लाइड केल्यानंतर ह्याची खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करूया, तर मग अप्लाइड ऑल ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ड्रॉप डाऊनचा, तो इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे, आल्यानंतर इथं मग खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो अँड आउटरोमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची वेगची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड इथं आहे नॉर्मल ठेवायचं, इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा पहिल्यांदाच थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे, तो अशा सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या वेगची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना बघू शकाल की येते तुम्ही दुसरा फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून
पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून स्लाईड करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथेच थांबायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या पुन्हा ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाईड करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो जो तो आम्हाला स्प्लिट करायचा ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टिव्हवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, तो इथून स्लाईड करायचा आहे झूम स्प्लिटचा, इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल जेवढा आपला हा 16 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.